गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपाठ. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर. नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय बघणार आहोत, जो पुरुषोत्तम योग या नावाने आहे. गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय आणि 15व्या अध्यायाला विशेष महत्त्व आहे. 12वा अध्याय हा भक्तीची महती सांगतो, तर 15वा अध्याय हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे. म्हणून हे अध्याय मुखोद्गत केले जातात. तसंच गीता कळो अथवा न कळो, पण लहान मुलांना गीता म्हणता यावी, त्यांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करता यावी, म्हणून हे 2 अध्याय त्यांच्याकडून आवर्जून पाठ करून घेतले जातात. तसंच साधकांच्या दृष्टीनेही हे 2 अध्याय अगदी महत्त्वपूर्ण असे आहेत. आणि निरूपणाच्या दृष्टीने हे 2 अध्याय अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांताची चर्चा करणारे असे आहेत. तर 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला 2 सिद्धांत हे समजावून सांगितलेले आहेत की संसाराचं क्षणभंगुरता कशी आहे, त्याचं मिथ्यात्व कसं आहे हे समजावून सांगितलेलं आहे. तर दुसरं, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊन जन्ममरणाची राहाटी कशी संपवावी, हा सिद्धांत हे 2 सिद्धांत भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेले आहेत. तसंच 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला मानवाने जीवन कसं जगावं याचं शास्त्र सांगायला जी सुरुवात केलेली आहे, त्याची इति म्हणजे त्याचा शेवट हा या अध्यायामध्ये केलेला आहे. म्हणून हा 15वा अध्याय महत्त्वपूर्ण असा आहे. आणि माऊलींच्या दृष्टीने हा अध्याय हा ज्ञानकांडामध्ये येतो आणि गीताशास्त्राचा तसं पाहिलं तर हा शेवटचा अध्याय आहे. यानंतर जो 16वा आणि 17वा अध्याय आहे, त्यामध्ये श्रद्धा कशी असावी, दैवी गुण, असुरी संपत्ती कशी असावी, हे समजावून सांगितलेलं आहे. आणि 18वा अध्याय हा सारांश रूपाने कळसाध्याय रूपाने आहे. तर म्हणून गीतेचा हा शेवटचा अध्याय, म्हणून या 15व्या अध्यायाला विशेष महत्त्व आहे. तर या अध्यायाचं सारसर्वस्व काय आहे, तर ज्ञानानेच मोक्ष मिळतो. म्हणून त्यासाठी ज्ञानप्राप्ती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानरक्षण हे केलं गेलं पाहिजे. पण त्यासाठी काय, अंगी वैराग्य बाणवता आलं पाहिजे. संसाराची क्षणभंगुरता कळली तरच अंगी वैराग्य आपल्याला बाणवता येईल. तसंच ज्ञानप्राप्ती करून घेणारे जे ज्ञानी भक्त असतात, ते त्यांची जन्ममरणाची एरझार कशी संपते हे यात सांगितलेलं आहे. तसंच देह पडल्यानंतर वासनेतून पुनर्जन्म कसा होतो, विषय त्यागून टाकणारे ज्ञानीभक्त कोणते असतात, तसेच पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे हा भगवंत सृष्टीमध्ये त्याच्या कणाकणामध्ये कसा सामावलेला आहे, तसंच शरीरामध्ये प्रत्येक जीवामध्ये तो आपल्याला कुठे कुठे सापडतो, कुठे कुठे आपल्याला बघता येतं, हे यात भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे. तसंच उपाधी कोणत्या, त्या दूर कशा सारायच्या, क्षरपुरुष कोणता, अक्षरपुरुष कोणता, आणि या दोहोंपेक्षाही जो निराळा आहे तो उत्तम पुरुष, ज्याला आपण पुरुषोत्तम म्हणतो, तो कसा आहे हे यात भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे. तसंच ईश्वराचं खरं स्वरूप कोणतं आहे, ईश्वराचं खरं भजन कोणतं, मोह कशाने दूर होतो, जीवाला धन्यता कशाने लाभते, इत्यादी इत्यादी अनेक सिद्धांत, प्रमेय भगवंतांनी या अध्यायामध्ये समजावून सांगितलेले आहेत. आणि माऊलींनी हे आपल्याला सविस्तर आणि छान समजावून सांगितलेले आहे. तर गुरुपूजन, गुरुस्तवन आणि गुरुमहात्म्य हा माऊलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे माऊलींनी प्रत्येक अध्यायाच्या आरंभी आपल्या सद्गुरूंचं पूजन केलेलं, स्वरूप जाणून त्यांचं पूजन केलेलं आहे, त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेमुळे हे आपण भाष्य करू शकतो आहे याची त्यांना जाणीव असल्यामुळे ते पदोपदी आपल्या सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तर या अध्यायाच्याही सुरुवातीला मंगलाचरणामध्ये माऊलींची पहिलीच ओवी आहे, त्यातून त्यांनी आपल्या गुरूंची मानसपूजा केलेली आहे. या अध्यायाच्या 1 ते 8 ओव्या या गुरुनमनाच्याच आहेत. तर पहिली ओवी अशी आहे की, आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. त्या माऊली म्हणतात आहे की आता हृदय हे आपुले. तर आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आतापासून करत नाही, कारण आता हा शब्द काय दर्शवतो, तर उत्कंठा दर्शवतो. नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळणार आहे,
जे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्या पुढची गोष्ट किंवा त्याच्या पुढचं जे काही संदर्भ आहे तो आपल्याला कळणार आहे. म्हणून अशा प्रकारचे आता हा शब्द उत्सुकता दर्शवतो. तर माऊलींनी इथे आता या शब्दापासून का बरं ओवीची सुरुवात केली आहे? तर माऊलींच्या प्रत्येक ओवीमधल्या एक एक शब्द आहे हा एक अर्थाचे पदरच्या पदर उलगडत जातो. माऊलींनी आता हे म्हटलेलं आहे म्हणजे काय की जो सर्वसामान्य आध्यात्मिक ज्ञानाविषयी प्राप्त करून घेण्याविषयी जो उत्सुक आहे त्या साधकाला, त्या भक्ताला माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून ब्रह्म म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, माया आणि तिचं स्वरूप काय आहे, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तसंच या मार्गाने जाणारे गुणातीत कसे होऊन मोक्षापर्यंत पोहोचवतात, अशा प्रकारे त्या साधकाची, त्या भक्ताची आध्यात्मिक बैठक माऊलींनी आता तयार करून घेतलेली आहे. आणि त्यांचा हा जो साधक भक्त आहे हा मोक्षपदाच्या मार्गावर चालण्यास तयार झालेला आहे. पण त्या साधकाला सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणकमलाची प्रतिष्ठापना माऊलींना त्या साधकाच्या हृदयामध्ये करायची आहे. इतका संदर्भ हा आता हृदय हे आपुले या याच्यातनं की आता हृदय हे आपले चौफाळणी आबले, चौफाळणी आबले, चौफाळणी याचा अर्थ आहे की शुद्ध करून. तर अंतःकरण किंवा हृदय हे प्रत्येकाचं शुद्धच असतं. म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की नाही माझं अंतःकरण अगदी शुद्ध आहे, पण अंतःकरण हे 4 गोष्टींपासून तयार होतं: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि माया ही या 4ही गुणांना आपल्याकडे ओढून त्याला अज्ञानामध्ये, मायेमध्ये गुंतवत असते. म्हणून माऊली म्हणतात की हे जे 4ही गुण आहे अंतःकरणाचे त्याला अंतर्मुख करून त्यांच्या भक्कम पायाचा चौरंग करून त्या हृदयाच्या चौरंगावर माऊलींना सद्गुरूंच्या चरणकमलाची प्रतिष्ठापना करायची आहे. मग माऊलींनी ते पाऊलं का म्हटलेली आहे? गुरूंची प्रतिष्ठापना करायची असं माऊलींनी म्हटलेलं नाही आहे. ही ओळी आपण जर का पूर्ण समजून घेतली तर माऊली गुरूंविषयी किती श्रद्धा ठेवून आहेत हे आपल्याला दिसून येतं. की माऊलींनी म्हटलेले की सद्गुरूंच्या चरणाची प्रतिष्ठापना करायची आहे. तर आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सद्गुरूंच्या चरणाला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की सद्गुरूंचं ज्ञान हे त्यांच्या पायातूनच स्रवत असतं. म्हणून शिष्यानी, भक्तांनी त्यांच्या पायाशी लीन राहून, नम्र राहून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. विनम्रता, नम्रता, तशीच सेवाभावी वृत्ती ही सद्गुरूंची कृपा प्राप्त करून देण्यास मदत करत असते. म्हणून सद्गुरूंच्या चरणाशी आपण लीन, नम्र राहिलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी नम्रता आणि लीनता ही जीवाला देवत्व कसं मिळवून देते हे आपल्या वागण्यातनं माऊलींनी आपल्यासमोर त्याचा आदर्श ठेवलेलाच आहे. तर ही अशी लीनता, नम्रता आणि ज्ञानग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सद्गुरूंच्या पावलातनं आपल्याला घ्यायची आहे. तसंच दुसरा अर्थ असा आहे की माझे सद्गुरूंची पावलं ज्या मार्गावरनं चालत गेली मोक्षापर्यंत त्या मार्गावरून माझी सुद्धा पावलं पडत, मी सुद्धा त्या पावलांनी चालत जाईन आणि मोक्षापर्यंत पोहोचील. तो मोक्ष मी प्राप्त करून घेईल. म्हणून मला सद्गुरूंच्या पावलांचा मागोवा घेत चालायचा आहे. हा त्याच्यामध्ये अर्थ गर्भित आहे. म्हणजे माऊलींची ही जी ओवी आहे ही इतकी अर्थपूर्ण आहे की ती समजून घेताना त्यातून अर्थ हे असे एक एक उलगडत जातात. तर मग माऊलींनी असं म्हटलेलं की आता हृदय हे आपुले, चौफाळून याबले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. तर मग चरणकमला असं का महत्त्व आहे? तर माऊली असं म्हणतात की गुरु, संप्रदाय, नाम, साधना आणि अनुभव हे विषय काही नुसते चर्चेचे नाही आहे. तर ते अंतःकरणपूर्वक आपण जाणले तरच आपली भक्ती सेवा ही उत्कटपणे होऊ शकते आणि आपण सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. जीवन आणि जीवनाचे सार्थक करणाऱ्या भक्ती साधनामध्ये गुरुपूजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे माऊलींना यातून समजावून सांगायचं आहे. अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या चरणकमलाची प्रतिष्ठापना झाली तर सद्गुरूंची कृपा होऊन परमार्थावरील आपलं पाऊल हे वेगानं पुढे पडतं. हे यातून माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. तसंच माऊली म्हणतात आहे की सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्याआधी आपल्याला सद्गुरूंचं पूजन केले पाहिजे. मग ते पूजन कसं करायचं? तर इथे माऊलींनी मानसपूजा केलेली आहे, मानसपूजन केलेलं आहे. इथे बाह्योपचार नाही तर मनानी अंतःकरणापासून
आपल्या अंतरात असलेल्या, अंतःकरणात असलेल्या सद्गुणांच्या रूपाने सद्गुणांपासून आपल्याला सद्गुरूंची मानसपूजा करायची आहे. तर इथे बाह्योपचार अपेक्षित नाही आहे, तर मनाची निर्मळता आणि सद्गुरूंविषयी संपूर्ण समर्पण हे आवश्यक आहे. शुद्ध मनाने आपल्याला सद्गुरूंची आपल्या पूजा करायची आहे. तर ती कशी करायची? माऊली आपल्यासोबत ती पूजा करतात आहे आणि ती इतकी सुंदर सांगितलेली आहे की माऊली ती पूजा करत असताना कुठपर्यंत आपल्याला उंचीवर घेऊन जातात आणि त्या उंचीवरून ती मानस पूजा कशी करायची हे शिकवतात. हे अगदी ऐकण्यासारखं आहे. तर ती आपण थोडक्यात बघू की माऊली म्हणतात की ऐक्यतेची ओंजळ करून त्यात इंद्रिय कमळ कळ्या घेऊन त्याचं अर्धे आपण सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करू. तसंच एकनिष्ठारूपी स्वच्छ पाणी घेऊन आपण सद्गुरूंना स्नान घालू. तसंच गुरुप्रेमाचा गंधबोट आपण सद्गुरूंना लावू. गुरुप्रेमाचे दागिने करून त्यांना आपण घालू. तसंच सद्गुरूंविषयी दृढ श्रद्धा हीच जोडवी म्हणून त्यांच्या सुकुमार पायामध्ये आपण ती दागिना म्हणून घालू. तसंच आपल्या अंतरामध्ये जे अष्टसात्विक भाव आहेत ते कमळाप्रमाणे उमलून येऊन आनंदाने ते अष्टसात्विक भावरूपी कमळ आपण सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करू. तसंच तिथे अहंकाराचा धूप जाळू, म्हणजे अहंकार नाहीसा करू. तसंच निरभिमानाने त्यांना ओवाळू. त्यांच्याशी गुरुप्रेमाने त्यांना आलिंगन देऊन सद्गुरूंशी आपण एकरूप होऊ आणि आपलं शरीर आणि प्राण हे त्यांच्या चरणावर अर्पण करू. ऐहिक भोग आणि पारमार्थिक मोक्ष सुद्धा आपण सद्गुरूंच्या चरणांवरनं ओवाळून टाकू आणि त्यांची चरणसेवा करू. म्हणजे काय होईल? तर आपल्या मोक्षासह सगळ्या इच्छा या पूर्ण होतील. अशा प्रकारे माऊलींनी आपल्या सद्गुरूंची मानस पूजा कशी करायची हे यातून सांगितलेलं आहे आणि आपल्याबरोबर माऊली ही सद्गुरूंची मानस पूजा करतात आहे. अशा प्रकारे माऊलींनी काया वाचा मनाने आपल्या सद्गुरूंची मानस पूजा करून त्यांच्या कृपेची याचना केलेली आहे. माऊलींना कल्पना आहे, खात्री आहे की सद्गुरूंची कृपा माझ्या पाठीशी आहे. पण माऊली म्हणतात की अशी जी इच्छा आहे किंवा अशी ज्याला असं वाटतं की माझ्या मागे सद्गुरूंची कृपा ही पाठीशी उभी आहे, त्यांनी असं समजावं की आपला आता भाग्याचा उदय होणार आहे. आणि अशा प्रकारे माऊलींनी ही सद्गुरूंची ही मानस पूजा केलेली आहे आणि त्यांच्या कृपेची याचना केलेली आहे. तर सद्गुरूंची कृपेची याचना का केलेली आहे? सद्गुरूंच्या कृपेच्या याचनेने काय होतं? तर वाचेला सामर्थ्य येतं, निरूपणास यथार्थता येते आणि भाष्य हे समर्पक होतं. कारण की वाचा जी आहे, सद्गुरूंची कृपा झाली तर आपण वाचेने सद्गुरूंची सेवा करू शकतो. वाचेला सामर्थ्य प्राप्त करून घेऊ शकतो. कारण की वाचेला सामर्थ्य प्राप्त झालं तर वाचा जी निरूपण करते ते भाषेचा चमत्कार घडवून आणत असते. हे माऊलींना यातून समजावून सांगायचं आहे. तर यासाठी गुरुकृपा का आवश्यक आहे याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर माऊली म्हणतात की म्हणजे माऊलींचं तर आहेच हे उदाहरण, पण त्याच्याआधी मला स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण द्यावंसं वाटतं की स्वामी विवेकानंद जेव्हा सर्वधर्म परिषदेला शिकागो इथं गेले तेव्हा तिथे त्यांना फक्त थोडासा वेळ अगदी शेवटी देण्यात आलेला होता की तुम्ही 1-1.5 मिनिटामध्ये तुमचं भाषण हे संपवा. स्वामीजी तेव्हा खूप घाबरले होते, पण त्यांनी पाहिलं की पाठीशी सद्गुरू आपले उभे आहेत, सरस्वतीचा वरदहस्त आहे आणि त्यांनी त्या 1.5 मिनिटामध्ये माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका असं जेव्हा म्हटलं तेव्हा ते सगळं सभागृह टाळ्यांनी कडकडून गेलं आणि 4 मिनिटपर्यंत तो टाळ्यांचा गडगडाट सुरू होता. वास्तविक तसं जर पाहिलं तर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका याच्यामध्ये काही असं या भाषणामध्ये काही विशेष आहे असं नाही आहे. पण सद्गुरूंचं त्यांच्या मागे जो कृपा होती, सरस्वतीचा जो वरद असतो त्याच्यामुळे त्यांच्या वाचेला जे सामर्थ्य प्राप्त झालं होतं त्या सामर्थ्याचा तो चमत्कार होता. लक्षात ठेवा की वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा त्याची जिव्हा बोलत नाही,
तर त्या जिभेच्या मागे हृदय बोलतं, हृदयाच्या मागे प्राण बोलतात, प्राणाच्या मागे तप बोलतं आणि तपाच्या मागे सद्गुरूंची कृपाही बोलत असते. आणि हा चमत्कार सद्गुरूंच्या कृपेमुळे होत असतो. कारण कुणाच्याही मुखातून शब्द निघाले तर त्याला तेवढी योग्यता प्राप्त होत नाही की जेवढी एखादी गुरुकृपा झालेल्या साधकाच्या मुखातून जी गोष्ट निघते किंवा संतांच्या मुखातून जी गोष्ट निघते त्याला सिद्धता प्राप्त होते. तसंच ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरणही आपल्याला देता येईल की ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पैठणला शुद्धीपत्र घ्यायला आलेल्या होत्या तेव्हा ते त्यांच्या वडिलांचे मामा जे कृष्णदेव देवकुळे म्हणून होते त्यांच्याकडे ते उतरले होते आणि त्या दिवशी त्यांच्याकडे त्यांचे जे विठ्ठलपंतांचे मामा होते त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. श्राद्धाची पूर्ण तयारी झाली होती आणि श्राद्धाच्या प्रसादासाठी त्यांनी त्या पैठणमधले शास्त्री, ब्राह्मण, विद्वान यांना बोलावलेलं होतं. पण ही संन्यासाची मुलं तुमच्याकडे आलेली आहेत त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्या पंक्तीसोबत बसू शकत नाही म्हणून त्यांनी त्या श्राद्धावर बहिष्कार टाकला. कृष्णदेव चिंताग्रस्त झाले की आता हा श्राद्धविधी पूर्ण कसा होणार. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी कृष्णरावांना म्हटलं चिंता करू नका, जे विद्वान जे ब्राह्मण आज श्राद्धाच्या प्रसादासाठी येत नाहीये त्यांच्या पितरांना मी आज इथे बोलवतो असं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी आकाशाकडे दोन्ही हात पसरवून त्या पितरांची याचना केली. ते मंत्र अजूनही आहेत. त्या मंत्रांचा उच्चार होता क्षणी त्यांचे ते जे पितर आहे ते त्या कृष्णराव देवकुळ्यांच्या घरी येऊन पानावर बसून प्रसाद ग्रहण करू लागले आणि कृष्णरावांची फजिती कशी होते हे बघण्यासाठी जी ब्राह्मण मंडळी आणि विद्वान जमले होते ते आश्चर्य करत राहिले की माझे पितर इथे जेवतात आहे. तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार कळला आणि ते ज्ञानेश्वरांच्या चरणावर लोटांगण घालते झाले की आम्हाला या प्रसादाचा अनुभव घेऊ द्या. तर हे जे सामर्थ्य आहे हे सद्गुरूंच्या कृपेमुळे माऊलींना प्राप्त झालेलं होतं. निवृत्तीनाथ महाराजांची कृपा त्यांच्यावर सतत होती. तर हा सद्गुरु कृपेचा प्रभाव हा यातून असा व्यक्त होतो आणि म्हणून माऊली म्हणतात की माझ्यावर माझ्या सद्गुरूंच्या कृपेची इतकी बरसात झालेली आहे की मी तुमच्या समोर जे व्याख्यान सांगणार आहे ते सांगण्यासाठी माझी वाचारूपी वेल इथे बहरून आलेली आहे. माऊली साधी गोष्ट सुद्धा इतकी सुंदर आणि सहज समजावून सांगतात की ती कुणाच्याही पटकन लक्षात येते. माऊलींची सुंदर ओवी आहे की श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासन्नली बरवी वाचावल्ली. माऊली म्हणतात की इथे तुम्ही जे संत श्रोते जमा झालेले आहात आणि त्यांच्यासमोर मी जे व्याख्यान देणार आहे ते व्याख्यान करण्यासाठी माझी वाचारूपी वेल इथे बहरून आलेली आहे. सासन्नली म्हणजे बहरून आलेली आहे. आणि ती काय सांगणार आहे तर माऊली म्हणतात की सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. माऊली म्हणतात की ही वेल बहरून आलेली आहे पण मग ही काय सांगणार आहे तर माऊली सांगतात की सूर्य उगवला की पूर्व दिशा ही प्रकाशित होते. त्याचप्रमाणे वाचेला सामर्थ्य प्राप्त झालं की ती जे भाष्य करते ते भाष्य श्रोत्यांची सगळी इच्छा उत्कंठा परिपूर्ण करणारी असते. दिवाळी हा उत्सव दिवाळी हा उत्सव कशाचा आहे प्रकाशाचा उत्सव आहे. तसंच वाचेला जे सामर्थ्य प्राप्त होऊन ती जी श्रोत्यांची ज्ञानाची उत्कंठा आहे ती परिपूर्ण करते आणि त्यांना ती तृप्त करत असते. हे माऊलींना यातून सांगायचं आहे. तर माऊली म्हणतात की मला हे जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे तर मी यातून हे जे व्याख्यान तुमच्या समोर देणार आहे किंवा जे मी तुम्हाला मोक्ष मार्गाचा जो मार्ग दाखवणार आहे त्याच्यात मी काय सांगणार आहे तर ते सुद्धा माऊली इतकं छानच सांगतात की ठाऊ न पवता जयाचा मनेसे मुरडली वाचा तो देह होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासही न तोजवे ध्यानासही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी. म्हणजे सद्गुरूंची कृपा काय चमत्कार घडवू शकते हे माऊली याच्यातनं सांगतात आहे. तर माऊली म्हणतात की ठाऊ न पवता जयाचा
जो परब्रह्म परमात्मा ज्याचा ठाव न लागता वाणी मनासह जिथून परत फिरते, ठाव न पवता मनेसे मुरडली वाचा, मनासह ती माघारी फिरते, तो ते परब्रह्म, तो परमात्मा, त्याला त्या उपासकाच्या जिभेवर येऊन बसावं लागतं आणि त्याच्या वाचेतून अभिव्यक्त व्हावं लागतं. तसंच ज्ञानास तो जो उपासक आहे किंवा जो साधक आहे, तो ज्या ज्याप्रमाणे त्या परमात्म्याचं परब्रह्माचं वर्णन करील त्या त्याप्रमाणे तो आकार घेऊन त्याच्या जिभेवर तो नाचू लागतो. आणि हे सामर्थ्य सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होतं, हे माऊलींना यातून सांगायचं आहे. की जे परब्रह्म परमात्मा, जो परमात्मा आहे तो ज्ञानाने आपण त्याला प्राप्त करून घेऊ शकत नाही. ध्यान करायला बसलं तर ज्ञानातही जो सापडत नाही, ते परब्रह्म, तो परमात्मा गुरुकृपेमुळे आपल्या वाचेला सहज इतकं सामर्थ्य देतो की आपण त्या श्रोत्यांच्या पुढे त्याला साकार करू शकतो. जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे त्याला साकार करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त होतं, हा स्वानुभव माऊली सांगतात आहे. तर असं माऊली म्हणतात आहे की मी एवढं माऊली सद्गुरूंचं जे वर्णन करतात आहे, तर माऊली म्हणतात की मला एवढं सामर्थ्य कसं प्राप्त झालं. तर माऊली म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंचा एकुलता एक पुत्र आहे, जे तान्हिनी मी आपत्ते आणि माझे गुरुसी एक लवते, म्हणून कृपेसी एक हाते झाले ती. माऊली म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंचा एकुलता एक पुत्र, तान्हा पुत्र, विशेषण लावलेले की मी तान्हा पुत्र आहे. की जसं एखादी स्त्री आहे आणि तिला एकुलता एकच मुलगा आहे, तर ती त्या तान्हा आहे आणि बाळ ते निरागस आहे, तर त्या बाळावरनं ती सगळं आपलं प्रेम हे उधळून टाकत असते. त्याला कुठेही दुःखाचा वारा सुद्धा लागू देत नाही, इतकी ती काळजी घेते. तर माऊलींनी स्वतःला आपल्या सद्गुरूंचा तान्हा पुत्र म्हटलेला आहे की मी माझ्या सद्गुरूंचं तान्हं बाळ आहे. कारण हे का बरं असं माऊली म्हणतात, कारण माऊली हे नाथपंथीय होते आणि नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य हीच परंपरा चालत असते. म्हणजे इतरही शिष्य असतात त्या गुरूंसमोर, पण त्यामध्ये जो ज्ञानाने परिपूर्ण आहे, आपला संप्रदाय समोर नेण्यामध्ये जो समर्थ आहे, त्या शिष्यावर त्या गुरूंची विशेष कृपा असते आणि ते सगळं आपलं ज्ञान त्या शिष्यामध्ये परावर्तित करत असतात. तर माऊली हे नाथपंथी असल्यामुळे तिथे एक गुरु एक शिष्य हीच परंपरा होती. पण नाथमार्ग हा गूढ आहे, त्यातली रहस्य ही माऊलींनी सहजपणे उलगडून दाखवली आणि त्या नाथ संप्रदायाला त्यांनी मोकळं केलेलं आहे. कारण की कुठलाही संप्रदाय घेतला तर त्या संप्रदायाचे दोन भाग असतात, एक मुख्य भाग असतो आणि दुसरा गौण भाग असतो. मुख्य भाग जो असतो तो त्या संप्रदायाच्या आराधनेसाठी त्याच्या ज्या काही पूजा अर्चांचे विधी विधानं असतात ती गुप्त ठेवली जातात आणि दुसरा जो गौण भाग असतो तो बाहेरील कर्मकांड, आचार विचार आणि त्या संप्रदायाची जी शिष्य मंडळी आहे, अनुयायी आहे, ते ओळखता यावे यासाठी ही जी बाहेरील कर्मकांड असतात, हा गौण भाग असतो. याला आध्यात्मिक ज्ञानासाठी किंवा अध्यात्मामध्ये याला विशेष असं महत्त्व नसतं, ते टाळता येण्यासारखं असतं. आणि जेव्हा संप्रदायाला हे समोर नेण्यासाठी जेव्हा थोर पुरुषांना या संप्रदायाला एकत्रित समन्वयित करायचं असतं, तेव्हा यातील बाहेरील जे कर्मकांड असतात, जी केवळ परंपरेने चालत आलेली असतात, ती हे महापुरुष, हे अधिकारी पुरुष ते काढून टाकतात आणि ज्याने संप्रदाय समोर जाईल अशा गोष्टींचा ते समन्वय करत असतात. नाथमार्ग आणि नाथ संप्रदाय असाच हा रहस्यमय आहे. तो कोणासाठी, तो सर्वसामान्यांसाठी नाही, विशिष्ट लोकांसाठीच तो संप्रदाय प्रचलित आहे. आणि अशा या संप्रदायाला ज्ञानेश्वर माऊलींनी मोकळं केलेलं आहे, त्यातील गूढताही काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भक्तीचा पूर्ण समन्वय करून त्याला मोकळं केलेलं आहे. तसंच आद्य शंकराचार्यांचा जो अद्वैतवाद आहे त्याचाही समन्वय करून केलेला आहे. त्यामुळे हे जे समन्वय करणं, हा जो संप्रदायाला एकत्रित बांधण्यासाठी जो
कठीण असं जे प्रयत्न आहे ते अधिकारी पुरुषच करू शकतात आणि ज्ञानेश्वर माऊलींनी हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला संसारामध्ये कुठेही विकल्प नाही. आजही ती साहित्य क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये राजसिंहासनावर अधिष्ठित आहे. कारण ज्ञानेश्वरी हा काही नुसता दर्शनशास्त्राचा ग्रंथ नाही आहे किंवा त्या तत्वज्ञानाचं विवेचन नाही आहे किंवा नुसतं साहित्य नाही आहे, तर तो ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वतंत्र शक्ती स्तोत्राचा ग्रंथ आहे. माऊलींचं स्वतंत्र ज्ञान, स्वतंत्र अनुभव हा त्यामध्ये ग्रंथित आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी ही आज 750 वर्ष झाली तरी पण सगळ्यांना ज्ञानदानाचं कार्य, मोक्षापर्यंतचा मार्ग ती आपल्याला दाखवते आहे. इतकं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीतील एक एक सिद्धांत, एक एक प्रमेय, एक एक गोष्ट मी समजून घेतलेली आहे, समजलेली आहे असा म्हणणारा तरी अजूनपर्यंत तरी कुणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. इतका हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा मानवी जीवनाला मार्गदर्शन सतत करतो आहे. तर हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे माऊलींचा, त्या ग्रंथामध्ये माऊलींनी इतकं द्रष्टेपण दाखवलेलं आहे की माऊलींना माहिती आहे की नुसतं ग्रंथ तयार करून किंवा ग्रंथातनं तत्वज्ञान सांगून उपयोगाचं होणार नाही आहे. कारण जग ही सृष्टी ही परिवर्तनशील आहे, परिवर्तन हे होणार आहे आणि परिवर्तन हे माणसांमध्ये, माणसांच्या बुद्धीमध्ये सुद्धा होणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक पिढीचं बौद्धिक समाधान करण्याचं सामर्थ्य जर त्या ग्रंथामध्ये असेल तरच तो ग्रंथ विचारवंतांना, तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी तो सक्षम ठरू शकतो. आणि हा जो आपला धर्म आहे, हा या धर्माचं पालन हे सतत होत असतं. धर्म हा त्याचं पालन केल्या जातं. म्हणून माऊलींनी हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातले सिद्धांत, प्रमेय हे ईश्वराच्या चरणी नुसते अर्पण केलेले नाहीत, तर त्यातून प्रत्येकाचं बौद्धिक समाधान होईल. आणि ते बौद्धिक समाधान त्यांनी त्या ग्रंथात सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे, प्रमेयाप्रमाणे ते जगून पुढे तो आदर्श ठेवलेला आहे. माऊलींनी गीता ही मराठीमध्ये सर्वसामान्य कळावी म्हणून सांगितली हे मान्य आहे, पण ते ती गीता आचरणात कशी आणायची, त्याप्रमाणे कसं वागायचं हे माऊलींनी यातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ इतका महत्त्वाचा आहे. म्हणून माऊली म्हणतात की हे एवढं सामर्थ्य मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त झालं आणि म्हणून मी आज हे व्याख्यान आहे, हा जो मोक्षाचा मार्ग आहे तो मी तुमच्या पुढे तुमच्या पुढे समजावून सांगत आहे. कारण एकदा सद्गुरूंनी तुमचा स्वीकार केला की त्या साधकाचा, त्या भक्ताचा सगळा संसार हा मोक्षमय होऊन जातो, असं माऊलींनी यातून म्हटलेलं आहे. माऊलींनी इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की माऊली म्हणतात की चातक हा पक्षी आहे, हा मेघातील पाणी पिऊन हा राहत असतो. तो जमिनीवरचं पाणी म्हणजे विहिरी, नद्या वगैरे यातलं पाणी पित नाही. आकाशातल्या मेघांमधनं जे पाणी येतं तेच तो पाणी पिऊन वर्षभर राहत असतो. त्याच्यासाठी मेघ हे संपूर्णपणे वृष्टी करत असतात. तसंच माऊलींनी, माझ्या सद्गुरुरायांनी माझ्यावर इतकी कृपादृष्टी केलेली आहे की मी बोलण्यासाठी सहज तोंड उघडलं तर माझ्या मुखातून गीताभाष्य प्रकट झालं. आणि हे भाग्य मला लाभलं की त्या भाग्यामुळे, त्या सामर्थ्यामुळे मी आज जो मी अज्ञानी आहे, म्हणजे ज्यांचं नावच ज्ञानदेव आहे, ज्ञान ज्यांच्यापुढे हात जोडून उभं आहे, ते ज्ञानेश्वर महाराज नम्रपणे म्हणतात की मी तर अज्ञानी आहे, पण माझ्या सद्गुरूंनी, श्री निवृत्तीनाथांनी माझ्यावर इतकी कृपा केलेली आहे की मी हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, हा मोक्षाचा जो मार्ग आहे तो सांगण्यासाठी मला त्यांनी पूर्ण ज्ञानी बनवलं. आणि त्या ज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला तुमच्यासारख्या संतांसमोर, श्रोत्यांसमोर आज मी व्याख्यान देण्यास आज मी परिपूर्ण झालेलो आहे. माझ्या सद्गुरूंनी मला हे परिपूर्ण केलेलं आहे असं नम्रपणे विशद करतात. माऊलींची नम्रता खरंच वाखाणण्याजोगी आहे की या संसारामध्ये माऊली अलिप्त कशा राहिल्या हे माऊली
प्रत्येक जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे माऊली व्यक्त करतात की कमळाचं पान जसं पाण्यात राहू नये, एक त्याचा थेंब सुद्धा, पाण्याचा थेंब आपल्यावर राहू देत नाही, तसं या मायेमध्ये जी ही सगळी सृष्टी, हा जो संसार मायेमध्ये गुंतलेला आहे, त्या मायेमध्ये कोरडेपणाने कसं राहायचं, अलिप्त कसं राहायचं, कशातही गुंतायचं कसं नाही, हे माऊलींनी आपल्या वागण्यातून, आपल्या आचरणातून, आपल्या ज्ञानेश्वरीतून पदोपदी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि हे शिकण्यासारखं आहे माऊलींचं. अशी जर अलिप्तता जर आपल्याला प्राप्त करता आली तर आपण सहज मोक्षापर्यंत सहज जाऊ शकतो, हे माऊलींना यातून समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे माऊलींनी सद्गुरूंच्या कृपेचं किती महत्त्व आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर असा हा जो सद्गुरूंच्या कृपेचा प्रभाव आहे हे सांगितल्यावर माऊली आता 15व्या अध्यायाचं निरूपण आपल्या समोर करतात आहे. तर 15व्या अध्यायाचं निरूपण सांगण्याच्या आधी माऊलींनी 14व्या अध्यायाचा अनुबंध घेतलेला आहे की 14व्या अध्यायामध्ये माऊलींनी भक्ती म्हणजे काय, ज्ञानीभक्ताचं लक्षण काय, तो अव्यभिचारी भक्ती कशी करतो आणि मोक्षापर्यंत कसा पोहोचतो हे समजावून सांगितलेलं आहे. तसंच ज्ञानानेच मोक्ष मिळतो हेही समजावून सांगितलेलं आहे. पण ज्ञानाने मोक्ष मिळतो हा सिद्धांत आम्हाला कळला, पण हे ज्ञान आपल्यामध्ये कायमस्वरूपी टिकलं पाहिजे, तरच त्या ज्ञानाचा उपयोग होईल. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर माऊली म्हणतात त्यासाठी की विरक्ती वाचून ज्ञानाशी जगणेची नाही. आपल्या अंगी वैराग्य बाणवलं तरच ज्ञान आपल्या ठिकाणी हे राहू शकतं, कायमस्वरूपी राहू शकतं. आपलं अंतःकरण वैराग्याने हे पूर्ण राहून ज्ञान प्राप्त करू शकतं आणि ते ज्ञान तिथेच टिकू शकतं. मग ज्ञान प्राप्त करणं हे सहज सोपं आहे का? वैराग्य प्राप्त करणं ही सगळ्यात कठीण प्रक्रिया आहे. तर हे माऊली समजावून सांगत असताना की वैराग्य प्राप्त करून घेण्यासाठी माऊलींची सुंदर ओवी आहे. तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडता पाठी लागे. वैराग्य हे काही जाणून बुजून आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागत नाही, ते आपोआप आपल्याकडे आकर्षित होतं आणि आपल्यावर बलात्काराप्रमाणे